नागपूर जिल्ह्यात मागील 2.5 वर्षात स्फोटकांच्या कंपन्यांमधील अपघातांमध्ये जीवितहानीच्या घटना लक्षात घेता स्फोटक नियम 2008 मध्ये सुधारणा सुचवणारा प्रस्ताव राज्य शासन केंद्राला सादर करणार आहे। या प्रस्तावाच्या मसुद्यात जीवितहानी टाळण्यासाठी कंपन्यांमध्ये स्वयंचलित प्रक्रियेसह सुरक्षेशी संबंधित जागतिक मानकांचा अवलंब करण्याच्या शिफारसी सुचवण्यात आल्या आहेत। नागपुरात आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर जिल्हा पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्या नेतृत्वाखालील अभ्यास गटानं या मसुद्याचं सादरीकरण केलं। यात राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालयाचे तज्ज्ञ तसंच स्फोटक निर्मिती करणाऱ्या कंपनींच्या प्रतिनिधींचा प्रामुख्याने समावेश होता। अभ्यास गटानं प्रस्तावाच्या मसुद्यात अनेक शिफारसी सुचवल्या आहेत। त्यात प्रामुख्याने स्फोटकांच्या निर्मिती प्रक्रियेत जोखीम कमी करण्यासाठी ती जास्तीत जास्त प्रमाणात स्वयंचलित करण्यात यावी आणि त्यासाठी रोबोटचा वापर करावा, प्रत्यक्ष जोखमीच्या प्रक्रियेच्या जागी कमीत कमी मनुष्यबळ उपस्थित राहील हे सुनिश्चित करावं, तसंच त्यासाठी सुरक्षेशी संबंधित जागतिक मानकांचा आधार घेण्यात यावा, या प्रमुख मागण्यांचा या मसुद्यामध्ये समावेश आहे। या शिफारसींना अनुसरून स्फोटक नियम 2008 मध्ये सुधारणा प्रस्तावित केल्या जाणार आहेत। आणि यानंतर